मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली। सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले। गुन्ह्यातील फरार आरोपी आणि त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलने उभी राहिली। या संदर्भात बीड जिल्ह्यात पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता। त्यात जात धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला मारून कोरियाची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला। फरार आरोपींना व त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली। सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणातून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला। महाराष्ट्राच्या संस्कृतीत परंपरेला लांछन लावणार या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरिता प्रसार माध्यमे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। संतोष देशमुख माणुसकीला काळिमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनाची पाळेमुळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली। अनेक घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली। एकूणच अनेक प्रकरणाची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्मान्य व्यक्ती त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। आपणास विनंती आहे की सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व नेत्यांच्या जीवितांश आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळेत जबाबदारी घ्यावे, तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावे असे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे। तर ही होती मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांडाविषयी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।